मित्रांनो, अखेर तारीख फायनल झाली। लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबतची मोठी अपडेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। लाडक्या बहिणींकरिता एक मोठी गुड न्यूज उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे। आणि मित्रांनो, ह्या बातमीला महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी देखील दुजोरा दिलेला आहे। आजपासून ह्या निवडक 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे। लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा म्हणजेच मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आजपासून यायला सुरुवात होणार आहे। यासोबतच मित्रांनो, महायुती सरकारने 10 बँकांची यादी देखील जाहीर केली आहे। या 10 पैकी एका बँकेमध्ये ज्या महिलेचे खाते असेल तिच्याकरिता खरंच एक मोठी गुड न्यूज पुढे आलेली आहे। सोबतच मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अन्नपूर्णा योजनेबाबत देखील एक महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत। ज्या महिलांना अद्याप हे पैसे मिळाले नसतील, मागील वर्षीचे 2,500 ज्या महिलांचे थकीत असतील, त्यांना हे पैसे कधी मिळणार आणि ते मिळवण्याकरिता महिलेला काय करावे लागणार ते देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। ह्याशिवाय शासनाने लाडक्या बहिणींकरिता काही नवीन योजना देखील जाहीर केल्या आहेत। त्या योजनांबाबत देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। अत्यंत महत्त्वपूर्ण असा आजचा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा, जेणेकरून एकही महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहणार आणि कुठलीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, आतापर्यंत 7 हप्त्यांचे एकूण 10,500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आले। जानेवारी महिन्यापर्यंतचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाला। आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ती फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याची। कारण मित्रांनो, नुकतीच अशी अपडेट पुढे आलेली आहे की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रितरित्या जमा होणार आहे। महायुती सरकारचा वचनपूर्ती सोहळा लवकरच पार पडणार आहे आणि अशावेळी ह्या सोहळ्याच्या दिवसाआधीच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 2 महिन्यांचे हप्ते एकत्रितरित्या जमा करण्याचा सरकारचा मानस आहे। मित्रांनो, व्हिडिओमधील महत्त्वाची अपडेट लगेचच आपण जाणून घेऊया। ते 15 जिल्हे कोणते ज्यांची निवड पहिल्या यादीमध्ये करण्यात आली आहे। या 15 जिल्ह्यांतील महिलांना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे। ते जिल्हे कोणते, जरा ही वेळ वाया न घालवता आपण जाणून घेऊया। मित्रांनो, पहिला जिल्हा आहे जळगाव, दुसरा जिल्हा आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, तिसरा जिल्हा आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर, चौथा जिल्हा आहे पुणे, 5वा जिल्हा सातारा, मित्रांनो 6वा जिल्हा आहे सांगली, 7वा जिल्हा कोल्हापूर, 8वा जिल्हा वर्धा, 9वा जिल्हा आहे नागपूर, 10वा जिल्हा आहे चंद्रपूर, 11वा जिल्हा भंडारा, 12वा जिल्हा गोंदिया, 13वा जिल्हा आहे नंदुरबार, 14वा जिल्हा धुळे आणि 15वा जिल्हा मुंबई उपनगर आहे। मित्रांनो, ह्या 15 जिल्ह्यांखेरीज 10 बँकांची यादी देखील महायुती सरकारने जाहीर केली आहे। मित्रांनो, बँकांच्या यादीतील पहिली बँक आहे ICICI बँक, दुसरी बँक आहे पंजाब नॅशनल बँक, तिसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा, चौथी बँक आहे SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, 5वी बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक, 6वी बँक आहे कॅनरा बँक, 7वी बँक आहे कोटक महिंद्रा बँक, 8वी बँक आहे बँक ऑफ इंडिया, 9वी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र आणि 10वी बँक आहे IPPB म्हणजेच पोस्टाची बँक, इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक। मित्रांनो, सर्वप्रथम या 10 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता वर्ग केला जाणार आहे। मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यांमध्ये निधीचे वितरण झाल्यानंतर महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये निधीचे हस्तांतरण केले जाणार आहे। मित्रांनो, आता आपण लाडकी बहीण योजनेविषयीच्या काही अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेऊया। मित्रांनो, मागील 1 महिन्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 5 लाख लाडक्या बहिणी कमी झाल्या आहेत। होय मित्रांनो, अत्यंत धक्कादायक अशी अपडेट पुढे आलेली आहे। कारण मित्रांनो, सरकारी रिपोर्टनुसार डिसेंबर महिन्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या 2,46,00,000 इतकी होती, मात्र ती जानेवारीमध्ये 2,41,00,000 ह्या संख्येवर आली आहे। तेव्हा मित्रांनो, ह्या रिपोर्टनुसार हीच गोष्ट सिद्ध होते की एका महिन्याच्या कालावधीत लाडक्या बहिणींची संख्या ही 5 लाखाने कमी झालेली आहे। आता ही संख्या का कमी झाली त्यामागील कारण देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। मित्रांनो, महिला व बाल विकास विभागाने हा अहवाल सादर केला आहे। ह्या विभागाने जो अहवाल सादर केला आहे त्यातील आकडेवारी असेच सांगते की राज्यात जानेवारी महिन्यामध्ये 2,41,00,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यात आला आणि अहवालामध्ये एक मुद्दा ठळकपणे नोंदवण्यात आलेला आहे की गेल्या महिन्याच्या तुलनेमध्ये हा आकडा तब्बल 5 लाखांनी कमी झालेला आहे। आता मित्रांनो, ह्या मागील कारण काय आहे ते देखील जाणून घेऊया। या 5 लाख लाडक्या बहिणींपैकी 1.5 लाख बहिणींचे वय 65हून अधिक झाले आहे।
होय मित्रांनो, कारण योजनेच्या अटीनुसार 65 वर्षांपर्यंतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येतो। 2 लाख लाडक्या बहिणी ह्या एकाच वेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि संजय गांधी निराधार योजना या दोन्ही योजनांचा लाभ घेत होत्या। मात्र अशा महिलांना देखील आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात आलेले आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या निकषांपैकी एक महत्त्वाचा निकष म्हणजे या योजनेची लाभार्थी महिला केवळ ह्याच योजनेची लाभार्थी असायला हवी। इतर कोणत्याही शासकीय योजनेचे पैसे तिला दरमहा मिळत नसावे। मग ते संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, इंदिरा गांधी निराधार योजना असेल किंवा मग PM किसान सन्मान योजना असेल, इतर कोणतीही शासनाची योजना ज्याद्वारे महिलेला 1,500 किंवा त्याहून अधिक रकमेचा आर्थिक लाभ मिळत असेल तर सदर महिला ही लाडकी बहीण योजनेकरिता पात्र ठरणार नाही। मित्रांनो, ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत होत्या, संजय गांधी निराधार योजनेचा देखील लाभ मिळवत होत्या, अशा सर्व महिलांचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। आणि ह्या निर्णयामुळे 2 लाख लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित झाल्या आहे। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पुढील काळामध्ये PM किसान सन्मान योजना, नमो महिला सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी बहिणींना देखील योजनेतून वगळले जाणार अशी माहिती पुढे आलेली आहे। मित्रांनो, महायुती सरकार 2.5 कोटींचा आकडा म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या जी सध्या 2.5 कोटी आहे तो आकडा 30 लाखांवर आणणार अशी देखील विरोधक महायुती सरकारवर टीका करत आहेत। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटले की महायुती सरकारने एक जबरदस्त प्लॅनिंग केले आहे। सध्या लाडकी बहीण योजनेचा जो आकडा 2.5 कोटीपर्यंत गेलेला आहे तो कमी करत नेऊन तो 25 ते 30 लाखांपर्यंत ते आणणार आहे। आतापर्यंत जे योजनेचे निकष आहे त्या निकषांना जोडून आणखी नवीन निकष जाहीर केले जातील, ज्याद्वारे ह्या योजनेतील महिलांची संख्या हमखास 25 ते 30 लाखांपर्यंत येईल। विजय वडेट्टीवार म्हणाले की लाडक्या बहिणीचा 2.5 कोटीपर्यंत गेलेला आकडा 25 ते 30 लाखावर आणण्याचे प्लॅनिंग सुरू आहे। जाहिराती देऊन लाडक्या बहिणींची दिशाभूल करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान घेण्याचा हा फंडा आहे। पण मित्रांनो, महायुती सरकारचे नेते उदय सामंत यांनी वडेट्टीवारांचा हा दावा फेटाळून लावला आहे। त्या म्हणाल्या की योजनेतील नियमाप्रमाणे 65 वर्षावरील बहिणींना लाभ मिळू शकत नाही। सोबतच ज्या महिलांच्या घरामध्ये 4 व्हीलर वाहन असेल अशा महिलांना देखील योजनेचा लाभ मिळणार नाही। अनावधानाने किंवा नजर चुकीने या महिला योजनेत समाविष्ट झाल्या असतील तर त्या कमी झाल्या आहेत। पण सरकारचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठलाही हेतू नाही असे देखील मी स्पष्टपणे सांगतो, असे उदय सामंत नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत म्हणाले। मित्रांनो, तसंही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या आर्थिक तिजोरीवर भार पडत असल्याचं बोललं जात होतं। आणि मित्रांनो, सरकारने हा आर्थिक बोजा कमी करण्याकरिता अंगणवाडी सेविकांची मदत घ्यायला सुरुवात केलेली आहे। कारण आता सरकारला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची संख्या कमी करायची आहे। कारण 1500 रुपयांचा हप्ता हा तब्बल 2100 रुपयांचा केला जाणार आहे। अशामध्ये आर्थिक तिजोरीवर अधिकच भार पडणार आहे। तसेच काही दिवसांपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील एक अहवाल सादर केला होता, ज्यामध्ये असे स्पष्टपणे मांडण्यात आले होते की लाडकी बहीण योजनेसारख्या योजना सरकारची तिजोरी रक्तबंबाळ करत आहेत आणि दिवसेंदिवस राज्याच्या प्रगतीलाच बंधने घालत आहे। तेव्हा मित्रांनो, ह्या योजनेचा फेरआढावा घेण्यात आला। त्यातून अपात्र असणाऱ्या महिलांना वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला। यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जात आहे। अंगणवाडी सेविका घरोघरी फिरून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची कसून चौकशी करत आहे। त्यांनी जो फॉर्म सबमिट केला त्यासोबत जे डॉक्युमेंट्स देण्यात आले त्या डॉक्युमेंट्सची देखील शहानिशा ह्या अंगणवाडी सेविका करत आहे। घरामध्ये 4 व्हीलर आहे का, जो उत्पन्नाचा दाखला दिला त्यानुसार महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या खाली आहे की नाही, महिला लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त इतर कोणत्या शासकीय योजनेचा लाभ तर घेत नाहीये ना, याची देखील शहानिशा या अंगणवाडी सेविकांमार्फत केली जात आहे। आणि मित्रांनो, ह्या चौकशी दरम्यान जर असे आढळले की सदर महिला ही योजनेच्या निकषांमध्ये बसत नाही, मात्र तरी देखील आतापर्यंत तिने लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवलेला आहे, हप्ते तिने मिळवले आहे, तर अशा सर्व महिलांना लगेचच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळले जाणार आहे। मित्रांनो, खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात आणली आणि या योजनेच्या माध्यमातून महायुतीने जोरदार प्रचार करत महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला।
आणि मित्रांनो, खरं तर लाडकी बहीण योजनेमुळेच महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं. पण आता हीच योजना महायुती सरकारला भारी पडत असल्याचं चित्र आहे. आर्थिक तिजोरीवर अतिरिक्त भार पडत असल्या कारणाने आता महायुती सरकारला देखील काही ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. आणि मित्रांनो, त्याचीच परिणिती म्हणजे आता ज्या महिलांच्या घरामध्ये 4 व्हीलर वाहन आहे आणि ज्यांचे उत्पन्न, ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या वर आहे, अशा महिलांना तातडीने योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे. आणि ह्याकरिता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट RTO यांच्याकडून डाटा मागवण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, ह्या डेटाच्या आधारे अशा महिलांची नावे उघड झाली आहे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या वर आहे. सोबतच अशा महिला ज्यांच्या स्वतःच्या नावावर किंवा घरातील एखाद्या सदस्याच्या नावावर 4 व्हीलर वाहन आहे. मित्रांनो, ह्या कंडिशनमधून ट्रॅक्टर जरी वगळण्यात आला असला तरी अनेक अशा महिला आहेत ज्यांच्या कुटुंबातील कोणत्या ना कोणत्या सदस्याच्या नावे 4 व्हीलर वाहन रजिस्टर आहे. भलेही ती गाडी कितीही जुनी का नसो, मात्र जर तुमच्या घरातील एखाद्या सदस्याच्या नावे हे 4 व्हीलर वाहन रजिस्टर असेल तर यापुढे मात्र तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत असू शकत नाही. तुम्हाला नक्कीच ह्या लाभापासून वंचित केले जाणार आहे. आणि ह्या निकषाची सध्या महायुती सरकारने काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे ठरवलेले दिसत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी या आधी शासनाच्या कोणत्या योजनांचा लाभ घेतला आहे की नाही याची देखील पडताळणी करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये आणखी एक धक्कादायक बातमी पुढे आलेली आहे की छाननी प्रक्रियेमध्ये मुंबईतील 22,000 महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. आणि ह्या महिलांना यापुढे योजनेद्वारे लाभ मिळणार नाही, 1ही रुपया त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही, अशी माहिती देखील महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मित्रांनो, विविध शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या आणि ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक एकत्रित उत्पन्न हे अधिक आहे, म्हणजेच 2.5 लाखांच्या वर आहे, अशा महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. त्या सर्व महिलांना योजनेसाठी अपात्र ठरवले जाणार आहे. तसेच बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचे गैरप्रकारही सध्या उघडकीस आलेले आहेत. तेव्हा मित्रांनो, इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून आधार कार्ड, बँक पासबुक आणि इतर कागदपत्र जमा करण्याची प्रक्रिया राज्याच्या महसूल विभागाने सुरू केली आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या सर्व अर्जांची आता चांगल्याने पुनर्पडताळणी केली जाणार आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मित्रांनो, अशी खात्रीशीर माहिती पुढे आली आहे की फेब्रुवारी अखेर पडताळणी होऊन महिलांना कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे. नवीन अर्जांची देखील आता काटेकोरपणे पडताळणी केली जात आहे. सदर महिला योजनेच्या निकषांमध्ये बसते की नाही, सर्व क्रायटेरिया ती पूर्ण करते की नाही, तिच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे का, तिच्या घरी 4 व्हीलर तर नाही ना, ती शासकीय सेवेत तर नाही ना, सदर महिला स्वतः किंवा घरातील एखादा सदस्य आयकर तर भरत नाही आहे ना, याची चौकशी केली जाणार आहे. मित्रांनो, कोणकोणत्या महिला अपात्र ठरणार ते देखील जाणून घेऊया. 2.5 लाख रुपयांहून जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला असेल तर ती ह्या योजनेकरिता अपात्र ठरणार. सोबतच स्वतःच्या नावे 4 चाकी वाहन असणाऱ्या महिला देखील या योजनेकरिता अपात्र ठरणार. शासकीय सेवेत असणाऱ्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवू शकत नाहीत. तसेच अशा महिला ज्या लग्नानंतर परराज्यात गेलेल्या आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. तसेच मित्रांनो, इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवू शकणार नाहीत. त्याचप्रमाणे मित्रांनो, बँक खाते आणि आधार कार्डावर वेगवेगळे नाव असणाऱ्या महिला देखील ह्या योजनेचा लाभ मिळवू शकणार नाहीत. मित्रांनो, सध्या लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहेत त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. जर असे आढळून आले की सदर महिला ह्या सर्व निकषांपैकी जर एका देखील निकषामध्ये बसत नसेल तर लगेचच तिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर केले जाणार आहे. मित्रांनो, महायुती सरकारने पडताळणी प्रोसेस वेगात सुरू केली आहे आणि अशामध्ये अनेक महिला स्वतःहून पुढे येत आहेत ज्यांनी स्वतःहून ह्या योजनेचा लाभ नाकारला आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करावा ते देखील जाणून घ्या. मित्रांनो, शासनाकडून दिला जाणारा लाभ सोडण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागेल. शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना नेमक्या कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा आहे याचे स्वयं घोषणापत्र सादर करावे लागणार आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या लाडकी बहीण योजनेविषयीच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा अपडेट्स. अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स मिळवण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.